अंकुश काकडेजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं की नक्की तुमचा जो पराभव झाला हा नक्की कशामुळे झाला? हा राष्ट्रवादीचा पराभव आहे, हा वैयक्तिक वांद्रे यांचा पराभव आहे, तुम्हाला काय म्हणायचं? आज जो खडकवासल्यामध्ये निकाल आलाय तो आम्हाला अनपेक्षित होता. या निवडणुकीमध्ये आमचा पराभव होईल अशी आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती. अर्थात हा जो झालेला पराभव आहे हा या पराभवाच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. त्या कारणांची आम्ही शोध घेत आहोत. आम्ही कुठे नेमकं कमी पडलो याचा देखील आम्ही विचार करीत आहोत. परंतु हा झालेला पराभव हा व्यक्तिगत हर्षदा वांजळे यांचा पराभव नाही किंवा अजितदादांना मिळालेली चपराक आहे असं जे माध्यमांनी सुरू केलेलं आहे ते देखील अतिशय चुकीचं आहे. आमचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत, शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि मतदानाच्या दिवशी या मतदारांना आम्ही मतदान केंद्रावरती आणू शकलो नाही. त्यामुळे मतदान कमी झालं आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बसला. यामध्ये स्थानिक प्रश्न कोणते नव्हते किंवा इतर जी काय आज माध्यमांमधून चर्चा केली जाते की यामध्ये अण्णांचा फॅक्टरचा प्रभाव पडला किंवा बाकी वीज लोडशेडिंगचा प्रभाव पडला, त्याच्यामुळे हा राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे, असं कुठलंही चित्र आम्हाला या मतदारसंघामध्ये प्रचार करताना पाहायला मिळालं नाही. मतदान कमी झालं हे देखील या पराभव पाठीमागचं आमचं कारण आहे. अर्थात आमच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा आमच्या पक्षाकडनं आम्ही या निवडणुकीमध्ये कुठेतरी कमी पडलो हे प्रांजळपणे कबूल करायला मला कुठलाही संकोच वाटत नाही. काकडेजी, तुम्ही जे म्हणालात की मीडिया असं बोलत नाही आहे, पण बाकीचे जे नेते आहेत किंवा बाकीचे जे पक्ष आहेत ते बोलतात आणि ते मीडिया दाखवते, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. पण तत्पूर्वी ते नेते जे बोलतायत ते वारंवार दाखवण्याचं काम माध्यमं करताय आणि त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत वेगळ्या प्रकारे त्याचा संदेश देण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जातंय. ठीक आहे, आपलं ते काम आहे, आपण ते करीत आहात, पण यामध्ये कुठेही अजितदादांचा हा पराभव आहे असं मी मानायला तयार नाही. ठीक आहे. दरेकरजी, तुम्हाला काय वाटतं की मनसे यावेळी उभं राहिलं नव्हतं आणि तुम्हाला वाटतं काय कुठेतरी त्याचं लोकांना वाटलं की वांजळे यांनी तुमच्या पक्षातून जे राष्ट्रवादीकडे उडी मारली त्याचा पण कुठेतरी परिणाम आहे? निश्चितपणे झालं ते 100% वांजळे वहिनींच्या विषयी जे झाले ते दुःखद घटना आहे. परंतु तिथला मनसेला मानणारा जो मतदार वर्ग होता त्यांना हे निश्चितपणे रुचलं नाही. आपण जर गेल्या निवडणुकीत बघाल तर शहरी भाग जो कोथरूड परिसर आहे त्या ठिकाणी साधारणतः 40,000 43,000 मतदान झालं होतं. आता 50% मतदान झालं त्या ठिकाणी. म्हणजे मतदान कमीही झालं कारण वांजळेंच्या पत्नीने जी भूमिका घेतली होती ती मतदारांना आवडली नाही, त्यामुळे मतदाराचं प्रमाण कमी झालं. वांजळे ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातनं वांजळे वहिनी उभ्या होत्या तिथेही ते फारशी आघाडी त्या ठिकाणी घेऊ शकले नाहीत. त्यामुळे मतदारांना गृहीत धरून त्या ठिकाणी आम्हाला मतदान होईल अशा प्रकारची अपेक्षा होती ती मतदारांनी वांजळे साहेबांबरोबर मनसेवरही त्या ठिकाणी प्रेम केलं होतं आणि तो असणारा मनसेचा मतदार वर्ग त्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी नाराजी होती मनसेला मानणाऱ्या मतदारांनी त्यांनी बजावली असेल. तुम्हाला वाटत नाही का की कुठेतरी कॉन्फिडन्स मनसेमध्ये कमी होता आणि म्हणूनच मनसे अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. आपण जर तसं बघाल तर राजसाहेब ठाकरे यांचं राजकारण आपण जवळून बघा. माहीम मतदारसंघामध्ये मनसेचा आमदार आहे, त्या ठिकाणी चांगलं मतदान असतानाही त्या ठिकाणी आम्ही पोटनिवडणूक लढवली नाही. कल्याण डोंबिवलीला त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली, त्या ठिकाणी पोटनिवडणूक आम्ही लढवली नाही. ज्या ठिकाणचा एखादा लोकप्रतिनिधी जातो त्यावेळेला एक वेगळी भावना असते त्या माणसाविषयी बोलणं किंवा त्याच्या कुटुंबाच्या विषयी बोलणं आणि हे काही संकेत राजकारणाला पलीकडे जाऊन जपण्याची संस्कृती माननीय राजसाहेबांमध्ये असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तेव्हा तर रिझल्ट माहीत नव्हता. रिझल्ट काय होईल, जिंकू हरू अशा प्रकारचे गणित असतं तर आम्ही बोलत बसलो असतो कोणाशी. परंतु राजकारणाला पलीकडे पण काही असतं हे या निवडणुकीत राजसाहेबांनी पूर्वीच जाहीर केलं की आम्ही निवडणूक लढवत नाही. वांजळेंप्रती जी कृतज्ञता आहे ते करून आम्ही या निवडणुकीत सहभाग न घेता त्या ठिकाणी वांजळेंना श्रद्धांजली अर्पण करतो असं त्यांनी सांगितलं होतं. शिवतारी, तुम्हाला काय वाटतं की हा नक्की विजय भीमशक्ती शिवशक्तीचा आहे की याला अजूनही फॅक्टर्स आहेत, जसं मनसेने उभा केला नाही कॅन्डिडेट म्हणून, की अजितदादांबद्दल असलेली नाराजी नक्की काय? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर भीमशक्ती आणि शिवशक्तीचं आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे अनेक वर्षांचं जे स्वप्न होतं ते साकार झालं आणि ते साकारत होत असताना ही पहिली निवडणूक
निश्चितपणे हा शुभ संकेत आहे आणि हे त्यांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे. विशेषतः आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, याला आणखी एक प्लस पॉईंट असा आहे की भीमराव तापकीरांचं नाव भीमराव हे आहे. निश्चितपणे तो एक भाग सुद्धा योगायोगाने असा झालेला आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने ज्या बाबासाहेब आंबेडकरांना फसवलं होतं 2 निवडणुकांमध्ये, त्याचा सुद्धा वचपा काढण्याची एक संधी या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली. आणि निश्चितपणे भीमशक्ती आणि शिवशक्ती या दोघांचा मिलाप हे एक महत्त्वाचं कारण. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, अजित पवारांची पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःलाच ते टगा हाव मी टग्या आहे असं बोलणारे, ही जी टगेशाही त्यांनी चालवली होती, जनतेला गृहीत धरून पैशाच्या जीवावर सत्ता आणि सत्तेच्या जीवावर पैसा असं करत मी पाहिजेल ते करू शकतो, ही जी घमंड आणि हा जो गर्व त्यांना झाला होता, ते गर्वहरण शेवटी टगेशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल आहे असं माझं प्रांजळ मत आहे. भातकरजी, जसं आताच तुम्ही ऐकलं काकडेंचं, ते म्हणतात उगाच अजितदादांचा पराभव वगैरे जे असं चालवत आहे, म्हणजे त्यांनी तर मीडियाला पण ब्लेम केलंय, पण माझ्या मुंडे पण आपले जे लीडर आहेत ते पण हेच म्हणाले. तुम्हाला काय वाटतं की हा अजितदादांचा पराभव काय? नाही, हा अजितदादांचा पराभव आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की वांजळेंना म्हणजे मिसेस वांजळेंना राष्ट्रवादीत आणण्याचं जे काही प्रयोग केले हे अजित पवारांच्या पुढाकाराने झाले. खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, त्या पुणे जिल्ह्यामधले किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार हेच नेते आहेत आणि ही सर्व निवडणुकीची जी सूत्र होती ही अजित पवारांकडे होती. आपल्याला माहिती की शेवटचे 3 दिवस ते पूर्णपणे या मतदारसंघात तळ ठोकून बसलेले होते. 16 आमदार. त्यामुळे खरं तर राष्ट्रवादी पक्षाने किंवा काकडे साहेबांनी खुल्या मनाने हा अजित पवारांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा पराभव आहे हे स्वीकारलं पाहिजे. पण ते असं म्हणतात ही चपराक नाही आहे, कदाचित त्यांच्या मनात असेल की ही थप्पड आहे, ते चपराक नाही असं पण घाबरत असतील म्हणायला, स्वाभाविक आहे. त्यामुळे हा पराभव अजित पवारांचा आहे, राष्ट्रवादी पक्षाचा आहे. आणि आता शिवतारेंनी सांगितल्याप्रमाणे हा त्यांनी जी दादागिरी चालवलेली आहे की पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि माझ्या मनात येईल ते मी करू शकतो, असा जो अहंगंड आहे, या अहंगंडाला राज्यातल्या जनतेने दिलेले उत्तर आहे. मग लोडशेडिंग असेल, भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, या सर्व गोष्टीमुळे राज्य सरकारच्या विषयी एक अतोनात नाराजी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. ती नाराजी आज मतपेटीतून प्रगट झाली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काकडे, तुम्हाला पटतंय का की ज्या पद्धतीने बोललं जाते की अजितदादांचा पराभव आहे, कारण अजितदादांनी प्रेस्टिज इश्यू बनवला होता, त्यांना कुठेतरी प्रूव्ह करायचं होतं की मीच इकडचा नेता आहे, आणि त्याच नेतेगिरीला कुठेतरी धक्का लागला असं तुम्हाला वाटतं का? मंदार, मला या ठिकाणी विजय शिवतारेंनी लावलेल्या शोधाचं आश्चर्य वाटतं. भीमराव नाव असल्यामुळे दलितांची मतं किंवा बौद्धांची मतं मिळाली, हा जो त्यांनी एक शोध लावला आहे, खरोखर मला त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करावं असं वाटतं. मी पुन्हा एकदा सांगतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवारांना सर्वच राजकीय पक्षांनी टार्गेट केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये देखील अजित पवारांना ते टार्गेट केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवारांवरती आरोप केला जातो की त्यांनी अनेक आमदार या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आणले. निवडणुकीमध्ये तंत्र मंत्र हे सर्व वापरावे लागतात. ज्या वेळेला आमच्यावरती आरोप केले जातात, त्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने देखील त्यांचे अनेक आमदार, अनेक खासदार या ठिकाणी प्रचारामध्ये आणलेले होते. त्यांचे राष्ट्रीय नेते देखील या प्रचारामध्ये आले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पराभवाची अनेक कारणं आहेत, पण सर्वांमध्ये महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही केलेली विकासाची कामं मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या कामामध्ये कुठेतरी कमी पडला. मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यामध्ये देखील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडला. हे महत्त्वाचं कारण आहे. राज्यामध्ये अजित पवारांनी काय केलं आणि काय नाही या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्या मतदारसंघाशी काहीही संबंध नाही. परंतु अजित पवारांना टार्गेट केल्याशिवाय आपल्या पक्षाचं भलं होणार नाही, अशा प्रकारची भावना या राज्यामध्ये असलेल्या सर्वच पक्षांमध्ये झाली असल्यामुळे एकाने ती री ओढल्यानंतर सगळेजण त्याची ती री ओढतायत. आणि आम्ही हे अपेक्षित आहोत पुढच्या नजीकच्या काळामध्ये जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये देखील अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं जाणार आहे आणि आम्ही त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही चिंता वाटत नाही. या निवडणुकीमध्ये ज्या काही आमच्या चुका झाल्यात, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं आत्मपरीक्षण आम्ही करणार आहोत. पक्षाचं नेतृत्व या बाबतीमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. या चुकांमध्ये दुरुस्त्या केल्या जातील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्यामधील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका. काकडेजी, मला फक्त सांगा की शिवशक्ती आणि भीमशक्ती ही जी नवीन युती झालेली आहे, तुम्हाला वाटतं का तो पण एक फॅक्टर ठरला?
नाही, काहीच नाही. या मतदारसंघामध्ये तसं भीमशक्तीचा फार मोठा प्रभाव आहे अशातला भाग नाही. मग तो आमच्या गवई गटाचा असेल किंवा आठवले गटाचा असेल, या भीमशक्तीचा या मतदारसंघामध्ये कोणताही प्रभाव पडलेला नाही आणि ते काही आमच्या पराभवाचं कारण नाही. ठीक आहे. अर्जुन डांगेजी, तुम्ही काय म्हणाल की काहीच प्रभाव नाही असं ते म्हणतायत, तुम्ही सहमत आहात का? अंकुश काकडे पुण्यात राहतात आणि त्यांना पुण्यातलं भूगोल आणि इतिहास आणि राजकारण माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. त्या खडकवासला मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जे मतदारसंघ आहेत, मग नरे आंबेगाव असोत, म्हणजे मतदार आहेत 20 ते 25 हजार मतदार. नरे आंबेगाव असोत, खडकवासला असो, सिंहगड रोड असो, तुकाई दर्शन असो, रामनगर असो, क्रिकेटवाडी असो, चव्हाणनगर असो, या सगळ्यामध्ये कमीत कमी 10,000 ते 8 ते 10,000 रिपब्लिकन पक्षाची मतं ही भीमराव तापकीरांना पडलेली आहे. हे बूथ वाईज देखील आपण बघू शकतो. आणि हा मला वाटतं महायुतीचा, भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीचा हा पहिला विजय आहे. आणि महाराष्ट्राचं राजकीय समीकरण हे बदलू शकतं. उद्या आता ते म्हणतात काही प्रभाव पडलेला नाही, उद्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्यावेळेस मला वाटतं अंकुश काकडेंना हे अतिशय प्रांजळपणे कबूल करावं लागेल. आम्ही जो भीमटोला दिलेला आहे, जो आंबेडकरी चळवळीचा हिसका राष्ट्रवादीला आणि काँग्रेसच्या युतीला दाखवलेला आहे, तो मला वाटतं या निमित्ताने त्यांना तो पुरेसा ध्यानी आलेला नाही. पुढेही देखील भविष्यात अनेक हिसके आणि भीमटोले द्यावे लागतील, तेव्हा ते मान्य करतील असं मला वाटतं.